ठरलं तर मग या मालिकेच्या 30 एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये अर्जुन, सायली आणि चैतन्य ज्या वेळेला चर्चा करत असतात त्यावेळेला त्यांना आता खूप मोठा क्लू खुनाच्या रात्रीचा हातात लागलेला आहे. त्या रात्री खरं पोलिसांना कुणी बोलवलं, पोलिसांना मेसेज केल्यानंतर 1.5 तास का लागला आणि याच 1.5 तासामध्ये खून झाल्यानंतरच पोलीस का आले, हे खूप मोठा क्लू हाती लागल्यामुळे प्रिया आणि साक्षी यांच्याबद्दलची जबरदस्त माहिती सुद्धा समजलेली आहे. ती माहिती नक्की काय आहे, खुनाच्या रात्रीचं सत्य कसं समजलं, सगळं सगळं पाहू. 30 एप्रिलच्या भागामध्ये प्रतिमा आणि सायली यांची जोडी जिंकलेली असते. त्यावरती मग पूर्णाजी सांगायला लागते, खरं सांगायचं तर रक्ताच्या नात्यांच्या इतक्या जोड्या खेळल्या पण एकही जोडी जिंकलीच नाही. पण मनाच्या नात्यांनी जोडली गेलेली ही जोडी मात्र आता चांगलीच जिंकलेली आहे. त्यावरती मग आता सायली सांगायला लागते, हो पूर्णाजी, कारण मनाचं नातं आहे ना, हे जास्त महत्वाचं असतं आणि जोड्यांचं नातं हे सुद्धा महत्वाचं असतं. त्यावरती मग आता प्रिया काहीतरी स्फट काढायचंच म्हणून प्रिया म्हणायला लागते, पण या सगळ्यामध्ये मनाच्या नात्यांचं आणि बाकी कोणत्याही जोडीचं आपण बोललोच नव्हतं. आपण त्या नवरा बायकोच्या जोडीबद्दल बोलत होतो. नवरा बायकोची जोडी कशी अनुरूप आहे हे सिद्ध करायचं होतं ना. यावरती मग आता सायली सांगते, हो मग नवरा बायको यांच्या नात्याचं सुद्धा आता आपण खेळ खेळायचाच आहे. म्हणजे कसं आहे, नवरा बायकोचं नातं आणि प्रेम आणि विश्वास याच्यामुळे जोडलं गेलेलं असतं आणि त्यासाठी ते नातं अनुरूपच असतं आणि त्यासाठी सुद्धा आता खेळी खेळायची आहे. आपण त्यासाठी सुद्धा खेळ खेळायचा आहे. आधी सगळेजण उगाचच खेळ कशाला असं म्हणत असताना मग आता प्रतिमाच्या सांगण्यावरून सगळेजण तयार होतात. मग आता सायली सांगायला लागते, सगळेजण रेडी आहेत ना, आता आपण काय करायचं माहितीये का, एक शब्द द्यायचा आहे आणि तो शब्द दिल्यानंतर मग आता दोघांनाही एकाच वेळेला शब्द द्यायचा आणि तो शब्द दिल्यानंतर दोघांनी त्या शब्दाला अनुसरून त्यांना जे काही वाटते ते बोलायचं आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे पूर्णाजी प्रत्येकाला शब्द देणार असं ठरतं आणि प्रत्येक जोडी एकमेकाकडे पाठ करून बसणार. पूर्णाजीने शब्द दिला की त्या शब्दाबद्दल त्या जोडीला काय वाटतं हे आता इकडे सांगायचं असं ठरतं. त्यानंतर मग आता इकडे प्रिया मात्र चिडचिड करत असते, काय हा गेम, काय हे खेळायचं. यावरती प्रताप म्हणतो, ठीक आहे, मला ही खेळ आवडला बरं का, मी आणि कल्पना आमची जोडी पहिली घेणार. असं म्हटल्यावरती कल्पना म्हणते, काय तुम्ही लहान मुलाच्या वरती तुमचा उत्साह. यावरती मग आता प्रताप म्हणतो, मग काय, चला चला. यावरती सायली म्हणते, आता पूर्णाजी त्यांना शब्द देतील आणि पहिली जोडी येत आहे कल्पना आई आणि बाबा. असं म्हटल्यावरती मग आता दोघं जण येऊन बसतात. दोघं जण ज्या वेळेला येतात मग विमल आणि सायली दोघीजणी खुर्च्या आणतात. दोघींनी खुर्च्या आणल्यावरती मग दोघीजणी अपोजिट डायरेक्शनला खुर्ची ठेवतात आणि आता दोघांना बसायला सांगतात. एकमेकांकडे दोघांची ही पाठ असते आणि त्यानंतर मग आता प्रताप म्हणतो, द्या रेफरी, आता आम्हाला शब्द द्या की. असं म्हटल्यावरती पूर्णाजी सांगते, तुमचा शब्द, तुमचा शब्द. असं म्हटल्यावरती पूर्णाजी सांगते, तुमचा शब्द घर. घर म्हटल्यावरती मग आता दोघं जण एकमेकांकडे न पाहता त्याचं उत्तर देतात आणि दोघंही सेम उत्तर देतात, कुटुंब. आणि सगळेजण टाळ्यांच्या कडकडाटामध्ये त्यांचं आता स्वागत करतात आणि शब्द बरोबर दोघांनी एकच शब्द बोलल्यामुळे आता मात्र ती जोडी जिंकलेली असते. सगळेजण टाळ्या वाजवतात आणि प्रतिमा आणि आता इकडे रविराज यांची जोडी जायला निघते. त्यावरती सायली सांगते, पुढची जोडी आहे रविराज काका आणि प्रतिमा आत्या. मग दोघं जण आल्यावरती पूर्णाजी सांगते, तुमचा शब्द, तुमचा शब्द, गोडवा. गोडवा म्हटल्यावरती मग आता दोघं जण एकमेकांकडे न पाहता सांगतात, नातं. असं म्हटल्यावरती आता दोघं जण जिंकलेले असतात. एका शब्द दिल्यावरती दोघांनी सेम बोलणं, याच्यामध्ये दोघांची कम्पॅटिबिलिटी दिसत असते आणि सगळेच जण खूप खुश होतात आणि आता प्रतिमा आणि रविराज एकमेकांकडे पाहायला लागतात. मग दोघं जण खुश होतात, एकमेकांकडे पाहतात आणि त्यानंतर मग आता प्रतिमा आणि रविराज दोघं जण समोर येतात. समोर येऊन दोघं सांगायला लागतात, पूर्णाई, म्हणजे कसं आहे, नात्यामध्ये गोडवा असेल तरच नातं टिकतं ना, म्हणून आम्हाला गोडवा म्हटल्यावरती नात्याचा लगेचच हे बोलायची संधी मिळाली. असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात, हो. त्यावरती पूर्णाई म्हणते, याच्यावरून कळतंय ना तुम्ही दोघं एकमेकांसाठी किती अनुरूप आहात ते. असं म्हटल्यावरती त्या दोघांची जोडी जिंकलेली असते आणि ते दोघं जण जाऊन बसतात. सगळेजण टाळ्या वाजवतात. त्यानंतर मग आता तिसरी जोडी अर्जुन आणि आता इकडे अश्विन आणि आता प्रिया, या दोघांची तिसरी जोडी येते. प्रिया सांगते, अश्विन, आपण अशी बरोबर उत्तर देऊन टाकू, आपल्याला काय कोणाची भीती आहे, आपण दोघं जण एकमेकांचे अनुरूपच आहोत असा शब्द बोलून टाकू ना, की या सगळ्यामध्ये आता शब्द कमी पडतील. असं म्हणत मोठ्या ओव्हर कॉन्फिडेंटली प्रिया तयार होते.
आणि दोघं जण तिकडे येऊन बसतात. दोघं जण बसल्यावरती पूर्णाजी सांगायला लागते, तुमचा शब्द आहे, असं म्हणत पूर्णाजी त्यांना शब्द देते, तो म्हणजे नवरा बायको. नवरा बायको म्हटल्यावरती मग आता इकडे प्रिया सांगायला लागते अधिकार, आणि आता अश्विन म्हणायला लागतो कर्तव्य. दोघांचंही उत्तर चुकलेलं असतं. उत्तर चुकल्यावरती मग काय, मग अर्जुन गप्प बसणार आहे का? अर्जुन बू बू हरलात हरलात असं म्हणत त्यांना आता चिडवायला लागतो. त्यावरती प्रिया आता सांगायला लागते, अश्विन अरे तुझ्यामुळे हरलो आपण. म्हणजे काय, नवरा बायकोचा एकमेकावरती अधिकार नसतो का? म्हणून अधिकारच बरोबर आहे. यावरती अश्विन म्हणायला लागतो, असं काय करतेस? अगं नवरा बायकोमध्ये कर्तव्य पहिलं असतं ना. यावरती प्रिया सांगते, नाही पण एकमेकांवरती अधिकार असतो याचं काय? असं म्हटल्यावरती मग आता इकडे दोघांच्या मध्ये भांडणं सुरू होतात. पूर्णाजी म्हणते, या चला बसा, आता अजिबात भांडू नका. आणि असं म्हणत पूर्णाजी दोघांना शांत करते. ही जोडी एकमेकांसाठी अजिबात अनुरूप नाहीये, म्हणजे अनुरूपच नाहीये ही जोडी, हे समजून येतं. पण कोणी काही बोलायला मागतच नाही. त्याच वेळेला मग आता इकडे पुढची जोडीची अनाउन्समेंट पूर्णाजी करते आणि पूर्णाजी सांगायला लागते, पुढची जोडी आहे सायली आणि अर्जुन या दोघांची. मग सायली आणि अर्जुन येतात आणि अश्विन आणि प्रिया मागे जाऊन बसतात. मग सायली अर्जुन आल्यावरती पूर्णाजीला शब्द सुचत नसतो. म्हणजे पूर्णाजी या सगळ्यामध्ये आता कोणता शब्द बोलावा असा विचार करत असताना इकडे आता प्रतिमा सांगते, पूर्णाई या दोघांना सुद्धा आता शब्द दे की. असं म्हटल्यावरती मग आता इकडे पूर्णाई बोलते, हा ठीक आहे देते दोघांना शब्द. आणि दोघं जण एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला येऊन बसतात. आणि आता अपोजिट डायरेक्शनला आल्यावरती दोघं जण एकमेकांकडे पाठ करून बसतात. पाठ करून बसल्यावरती पूर्णांची त्यांना शब्द देते, तुमचा शब्द आहे प्रेम. प्रेम शब्द दिल्यावरती एका सेकंदाचाही विलंब न लावता दोघं जण विश्वास असं ठासून बोलतात. आणि त्याच वेळेला सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात. या दोघांची जोडी सुद्धा अनुरूपच आहे हे समजतं. अर्जुन आणि सायली खूप खुश होतात आणि आता उठतात. आपण जिंकलो जिंकलो असं म्हणत दोघंही जण खूपच खुश होतात. बरं आता हे सगळं चालू असताना दोघं जण एकमेकांच्या इकडे येतात आणि आता सायली सांगायला लागते, कसं आहे, जिथे प्रेम आहे ना नात्यामध्ये तिथे विश्वास असलाच पाहिजे. हे सगळं चालू असताना विमल आता मस्त टोमणा मारते. विमल म्हणते, अय्या म्हणजे अश्विन दादा आणि आता तन्वीताई यांची जोडी सोडून बाकी सगळ्याच जोड्या जिंकल्या की. असं म्हटल्यावरती आता इकडे अश्विन आणि प्रिया रागारागाने विमलकडे पाहायला लागतात. चोंबडी कुठची, चोंबडेपणा करण्यामध्ये अजिबात कमी नाही करणार ही, असं म्हणत ते रागारागात विमलकडे पाहायला लागतात. विमल पण चान्सच घेत असते. इकडे तोपर्यंत हे सगळं चालू असताना सायली सांगायला लागते, म्हणजे कसं आहे, आई बाबा आणि प्रतिमा त्या आणि रविराज काका या जोड्या स्वर्गात बनलेल्या आहेत. त्या एकमेकांच्या साठीच बनलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या जोड्या चुकूच शकत नाहीयेत. आणि म्हणून या सगळ्यामध्ये ना आपण आता या जोड्यांच्या बद्दल कधी परीक्षा वगैरे हे घ्यायची काही गरजच नाहीये, कारण या जोड्या एकमेकांसाठी अनुरूपच आहेत. तोपर्यंत इकडे आता प्रतिमा सांगायला लागते, आता तरी सगळ्यांचं समोर सिद्ध झालेलं आहे ना की सायली आणि अर्जुन ही जोडी एकमेकांसाठी अनुरूपच नाही तर सगळ्या जोड्यांच्या मध्ये श्रेष्ठ जोडी आहे. असं म्हणत प्रतिमाने सगळ्या गोष्टींवरती शिक्कामोर्तब केलेलं असतं की काहीही झालं तरी सुद्धा सायली आणि अर्जुन हे एकमेकांसाठी अनुरूपच आहेत. प्रतिमाच्या या बोलण्यामुळे बरेचसे जण दुखावले गेले असले तरी सुद्धा प्रतिमा मात्र आपल्या मतावरती ठाम असते. काहीही झालं तरी अर्जुन सायली यांची जोडी जिंकलेली आहे. बाकी सगळ्यांची थोबाडं खाली पडतात आणि सायली अर्जुनच्या जिंकण्याचा कुणीही आनंदोत्सव साजरा करत नाही. हे जर का प्रिया आणि अश्विन जिंकले असते तर बाप रे बाप, किती काय करू आणि किती काय करू असं पूर्णाजीला झालं असतं. बरं हे सगळं चालू असताना छानपैकी प्रोग्राम होतो आणि आता सगळेजण खूप खुश असतात. प्रियाचा चेहरा पडलेला असतो आणि प्रिया या सगळ्यामध्ये आता रागारागात सायली अर्जुनकडे पाहत असते. बरं आता हा प्रोग्राम झाल्यावरती रविराज आणि प्रतिमा आपल्या घरी जातात आणि त्यानंतर रात्री आता हे दोघं जण म्हणजे आता प्रताप आणि कल्पना आपल्या रूममध्ये बोलत बसलेले असतात. आणि त्याच वेळेला मग आता कल्पना म्हणते, आजचा प्रोग्राम किती छान झाला ना, म्हणजे खरंच प्रतिमा या घरात आली ना की सगळं काही छान होतं. म्हणजे ही सायली उगाचच हे खेळ खेळले आणि हे असं काही नाहीये. प्रताप म्हणतो, असं काय करतेस अगं, त्या खेळांनी या सगळ्यामध्ये एक रंजकता आली ना, खेळामुळे सगळेजण खुश झाले, एकमेकांच्या सोबत आता छानपैकी एन्जॉय करायला लागले. खरं आहे तर या सगळ्यामध्ये आता खेळामुळे सगळं वातावरण सुद्धा छान झालं ना. यामध्ये आता इकडे सांगायला लागते कल्पना, काही गरज नाहीये, या खेळामुळे काहीही झालेलं नाहीये. म्हणजे प्रतिमाने जर मनात आणलं असतं ना तर या सगळ्यामध्ये विदाऊट खेळ सुद्धा तिने आता घरातलं वातावरण खूप छान केलं असतं. त्याच्याबद्दल काही शंकाच नाहीये मला.
असं म्हटल्यावरती आता प्रताप काय बोलणार? सायलीच्या बद्दलचा कल्पनाचा इतका राग बघून तो आता काही बोलतच नाहीये. म्हणजे कल्पना जे काही झालं, जे गेम वगैरे खेळले गेले त्याला क्रेडिट देतच नसते आणि कल्पना सांगत असते, या घरामध्ये नात्यांचा गोडवा टिकवण्याचं काम आज कुणी केलेलं आहे ना, तर ते प्रतिमाने. आणि त्यासाठी तिला ह्या असल्या फुटकळ खेळांची वगैरे काही गरज आहे असं मला नाही वाटत आहे. असं म्हटल्यावरती आता प्रताप काहीच बोलत नाही आणि कल्पना सांगते, खरंच प्रतिमाने खरंच खूप छान केलं. या घरातलं वातावरण प्रतिमामुळे बिघडलेलं नीट झालं, सायलीमुळे नाही. असं म्हणत ती ठामपणे आपल्या मतावरती असते. मग प्रताप त्याचं काम करत असताना अचानकपणे आता दोघांच्याही मोबाईलवरती मेसेज येतो आणि त्या मेसेजमध्ये प्रतिमाने लिहिलेलं असतं, आजचा दिवस किती आनंदात गेला ना, पण त्याचं श्रेय माझं नाहीये. अक्षय तृतीया आपण सगळ्यांनी एकत्र साजरी करायची ही सायलीची कल्पना होती. आम्हाला आमंत्रणही तिनेच दिलं. आज आपण घालवलेला सुखाचा एकूण एक क्षण आपल्यासाठी सायलीने ठरवला होता. आतापर्यंत जी कल्पना हे सगळं प्रतिमाने केलं, सायलीचं काय आहे, हे कसले गेम आणि काय, हे जे काही बोलत असते तो मेसेज वाचल्यावरती अगदी गप्पच बसते. मग त्याच्यावरती बोलायला तिचं तोंड काही उघडत नाही. पण योगायोगात तो मेसेज तिने प्रतापला पण केलेला असतो. प्रतापला मेसेज केल्यामुळे मग प्रताप पण तो मेसेज वाचतो. सेम मेसेज कल्पनाचा प्रतापला आलेला असतो आणि मग प्रतापला समजतं की हा सगळा प्लॅन सायलीचा होता. आणि त्यानंतर मग आता कल्पना उठते. सायलीच्या बद्दल वाईट साईट बोलून सगळं झालेलं असतं आणि त्यानंतर ती उठते आणि आता आपल्या ड्रेसिंग टेबलच्या इथे येते. त्यावेळेला मग आता सांगायला लागतो प्रताप, काय ग, कुणाचा मेसेज आलाय तुला? यावरती आता इकडे कल्पना म्हणते, काही नाही, सहज असते आपलं. यावरती प्रताप म्हणतो, काय ग कल्पना, तू कधीपासून खोटं बोलायला लागलीस? म्हणजे माझ्याशी खोटं बोलतेस तू? कल्पना म्हणते, खोटं? कसलं खोटं? यावरती आता इकडे प्रताप म्हणतो, जो सेम मेसेज तुला आता प्रतिमाने केलेला आहे ना, तो सेम मेसेज मला आता इकडे केलेला आहे, तो म्हणजे प्रतिमाने. मी मेसेज तो वाचलेला आहे. अगं कसं आहे ना, सायली आणि प्रतिमा या दोघींचं एक नातं आहे. त्या दोघींच्या मध्ये एकदम छान नातं आहे. यावरती कल्पना म्हणते, काही नाहीये, नातं वगैरे काही नाहीये. खरं सांगू का, तर प्रतिमाच्या डोळ्यावरती सायलीच्या प्रेमाचं झापड बांधलंय. हा, म्हणजे याच्यामध्ये काही प्रतिमाची चुकी आहे असं मला वाटत नाहीये. काही दिवसापूर्वी हे झापड माझ्या सुद्धा डोळ्यावरती बांधलं गेलं होतं आणि ते झापड माझ्या डोळ्यावरून उतरलं. त्यावेळेला मला खऱ्या अर्थाने सायलीचं खरं रूप कळलं. प्रतिमाला सुद्धा या सगळ्यामध्ये आता ज्या वेळेला तिच्या डोळ्यावरून सायलीच्या प्रेमाचं झापड उतरेल ना, ती जेव्हा दुखवली जाईल त्यावेळेला तिच्या प्रेमाचं झापड उतरेल आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने सायलीचा खरा चेहरा काय आहे हे तिच्या समोर येईल. तोपर्यंत नाही कळणार. यावरती प्रताप म्हणतो, कल्पना, तू इतकी निगेटिव्ह कधीपासून बोलायला लागलीस? मला तर कळतच नाहीये. असं म्हणत प्रताप आता कल्पनाला समजवत असतो. इकडे तोपर्यंत प्रतिमा सांगत असते, मी आत्ताच कल्पना आणि आता प्रताप या दोघांना मेसेज करून टाकला आहे की ही सगळी कल्पना आहे ना, ती माझी नव्हती. या सगळ्यामध्ये आता जर कुणी हे घर एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय तर ते फक्त आणि फक्त सायली आहे. हे मी लगेच कळवून टाकलं. यावरती प्रताप म्हणतो, मला बाकी काही गोष्टी माहिती नाहीयेत, पण खरं सांगायचं तर ना, तुला हे सगळं श्रेय कसं बरं पचणार? म्हणजे तुला या सगळ्यामध्ये आता सायलीचं श्रेय मिळतंय, हे कसं तुला चालणार? तुला ज्याचं श्रेय त्याला दिलंच पाहिजे ना. यावरती मग आता सांगायला लागते प्रतिमा, मग काय, खरंच आहे ही गोष्ट. सायलीने किती मेहनत घेतली म्हणून सांगू या सगळ्यामध्ये. खरंच सायलीसारखी सून, मुलगी ही सगळ्यांना लाभावी असंच मला वाटतं. यावरती रविराज म्हणतात, बाकी सगळं ते जाऊ दे, म्हणजे बाकी सगळ्याचं मला काही हे नाहीये, पण सायलीने लापशीची खीर काय ग केली होती? म्हणजे गव्हाची लापशी काय सुंदर केली होती. माझ्या तोंडामध्ये तर अजून चव त्याची रेंगाळते आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे प्रतिमा म्हणते, हो बघा ना, आणि ती तर म्हणत होती की तिने आता पहिल्यांदा खीर केलेली आहे. म्हणजे म्हणजे कमाल झाली नाही का? रविराज म्हणतात, हो ना, आणि सेम टू सेम तुझ्यासारखी. म्हणजे जायफळाचा तो सुगंध, तुझ्या हातची ती चव. खरंच सांग प्रतिमा, तू खरंच सायलीला ही गव्हाची लापशी बनवायला शिकवलं नाहीस? यावरती प्रतिमा म्हणते, अहो असं काय करताय? गव्हाची लापशी बनवायला मी कधी शिकवेन? अहो तिने पहिल्यांदा केली आणि ती पण तिच्या अंदाजे. मला नाही कळत आहे की या सगळ्यामध्ये ती आता कशी तशीच्या तशी सेम टू सेम झाली, कसं काय झालं, मला काहीच कळलेलं नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता रविराज म्हणतात, खरंच खूप छान लापशी होती. माझ्या तोंडात तर अजूनही चव आता रेंगाळत आहे. हे सगळं बोलणं चालू असताना आता सायलीने खीर जशी तशी कशी बनवली हे मात्र कोडं काही दोघांना सुटलेलं नसतं. तोपर्यंत इकडे आता प्रताप सांगत असतो, कल्पना, खरंच तू इतका निगेटिव्ह विचार करत बसू नको. कारण कसं आहे ना, तू इतका निगेटिव्ह विचार करून स्वतःलाच त्रास करून घेते आहेस. यावरती कल्पना म्हणते, कसं आहे, निगेटिव्ह विचार नको करू तर काय करू?
सायली अर्जुन याच घरात राहतात ना, ते थोडी ना या घरातून निघून गेलेले आहेत. यावरती मग आता सांगायला लागतो इकडे प्रताप, अगं तू का असा विचार करतेस? ते या घरात नाही राहणार तर कोणत्या घरात जाणार आहेत? कल्पना, अगं तुझा हा विचाराची मला खूप भीती वाटते ग. तू असा विचार कसा करू शकतेस? कल्पना सांगते, काय सांगू? कारण या घरामध्ये ज्या काही गोष्टी घडतायत ना, ज्या पद्धतीने माझा विश्वासघात झालेला आहे ना, त्यानंतर माझ्याकडे बोलायला काही शब्दच नाहीयेत. मी या सगळ्यामध्ये आता काय बोलू हे मलाच कळत नाहीये. प्रतापला कळतं की प्रतिमा दुखावली गेलेली आहे, कल्पना दुखावली गेलेली आहे. पण कल्पना या सगळ्यामध्ये आता सायलीचा इतका रागराग का करते ही गोष्ट मात्र त्याला आता समजलेलीच नसते. आणि कल्पना मात्र आता दुखावलेलीच असते. मग तिला प्रताप काही समजवण्याच्या पेक्षा तिच्या खांद्यावरती हात ठेवतो, मनामध्ये तिला धीर देण्याचा प्रयत्न करतो आणि निगेटिव्ह गोष्टींना डोक्यामध्ये थारा देऊ नको असं सांगतो. इकडे तोपर्यंत सायली आपल्या रूम मध्ये आलेली असते आणि तिने आता झोपण्याची तयारी सुरू केलेली असते. कपाटमधून आपले पांघरुण काढून ती बेड नीट करत असताना अर्जुन तिकडे येतो आणि अरे वा, आज काय छान दिवस गेला ना, कसले ते खेळ, कसलं भारी वाटलं मला. मला तर या गोष्टीचा इतका आनंद झालाय म्हणून सांगू. सायली सांगते, हो ना, तुम्हाला या गोष्टींचा आनंद झालाय खरा, पण या गोष्टी सगळ्या स्पॉइल करण्यामध्ये सुद्धा तुम्ही तितकेच जबाबदार आहात. काय गरज आहे आनंदाच्या क्षणामध्ये तुम्हाला उगाचच या सगळ्यामध्ये आता प्रियाच्या बद्दल काही बोलायची आणि निगेटिव्हिटी करायची? यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो, अहो त्याशिवाय तिची अक्कल ठिकाणावरती कशी येणार? तिची अक्कल जर का ठिकाणावरती आणायची असेल तर आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे. तसंही घरच्यांनी तिला इतकं लाडावून ठेवलंय ना आणि इतकं डोक्यावरती बसवून ठेवलंय की ती डोक्यावरती बसतच चालले. कुणीतरी तिचा माज उतरवायला पाहिजे ना. यावरती सायली म्हणते, पण या सगळ्यामध्ये तुम्ही जे काही बोलताय ना त्यामुळे तुम्ही स्वतः वाईट होताय. का हे सगळं करताय? यावरती अर्जुन म्हणतो, मला काही फरक पडत नाहीये. ती वाईट कोणी बोलो किंवा काय बोलो, सत्याला सत्य, असत्याला असत्य. तिचं डोक्यावरती चढणं इतकं वाढतं ना की ती केसच्या संदर्भात जे काही खोटं नाटं बोलतेय ना ते सुद्धा वाढत जाणार आहे. आणि अर्जुन रागाने लाल लाल होऊन बोलायला लागल्यावरती सायली म्हणते, कसं आहे, जर तुम्ही कोणता रंग असतात ना तर तुम्ही लाल रंग असतात, रागाचं प्रतीक. यावरती अर्जुन म्हणतो, काय प्रतीक म्हणजे काय? सिम्बॉलिक ना. अच्छा अच्छा, म्हणजे मी लाल रंग, तर तुम्ही कोणता रंग असतात ना तर पांढरा, शांतता आणि आता पेशन्स. यावरती आता इकडे सायली म्हणते, हो, पण तुम्ही या सगळ्यामध्ये कधी कधी असे बघता ना की माझ्या पण तोंडावरती लाल रंग येतोच की. यावरती अर्जुन म्हणतो, तुमच्या तोंडावरती ज्या वेळेला लाल रंग येतो ना तो लाल रंग प्रेमाचं प्रतीक असतो, कळतंय का तुम्हाला? तो काही रागाचं प्रतीक नसतं. यावरती आता इकडे सायली सांगते, नाही, पण तुमच्यामुळे माझ्या चेहऱ्यावरती सुद्धा रागाचं लाल प्रतीक येतच की. अर्जुन म्हणतो, काय बोलताय तुम्ही? कधीही रागवू शकत नाही. तुम्ही ना प्रेमाचा रंग गुलाबी गुलाबी तुमच्या आता गालावरती चढतो आणि तुम्ही एकदम प्रेमाने लाल लाल होतात. सायली म्हणते, खबरदार, तुमचं हे अति चाललंय हा, तुम्ही इतकी मस्करी बंद करू असं म्हणत सायली त्याला बोट दाखवते. मग अर्जुन तेच बोट हातात पकडतो आणि तिला एक फ्लाइंग किस देतो. सायलीचा राग सगळा निघून जातो आणि रागाची जागा प्रेमाने घेऊन सायली आता हसायला लागते. बरं, हे सगळं चालू असताना आता इकडे केसची डेट येणार असते, पण त्या केसच्या संदर्भात हातामध्ये काही धागेदोरे लागावे यासाठी सगळं आता समोर मांडून ते तिघ जण यात केसबद्दल चर्चा करत असताना अर्जुनच्या हातामध्ये हुकुमाचा एक्का लागतो. अर्जुन सांगायला लागतो की बघा, त्या रात्री विलासच्या मोबाईलवरून मेसेज गेला होता. तो मेसेज पोलीस यायच्या आधी 1.5 तास गेला होता. विलासच्या मोबाईलवरून मेसेज गेल्यानंतर मग मधुभाऊ या घरामध्ये म्हणजे तिकडे आश्रमात आले. मधुभाऊ त्या आश्रमात येण्यानंतर मग पोलीस 1.5 तासांनी आले. मग या 1.5 तासामध्ये पोलीस का नाही आले असं म्हटल्यावरती मग आता इकडे चैतन्य सांगायला लागतो, हो ना, मग जर का पोलीस आधी आले असते तर कदाचित हा गुन्हा झालाच नसता. म्हणजे पोलीस आधी आले असते तर कदाचित विलासचा खूनच झाला नसता. यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणतो, हाच आहे आपला हुकुमाचा एक्का. खरं तर या 1.5 तासामध्ये पोलीस का नाही आले हाच हुकमाचा एक्का असतो. अर्जुन सांगायला लागतो, खुनाच्या या प्रोसेस झाल्यानंतर पोलिसांची एंट्री ही या सगळ्यामध्ये निर्णायक आहे. आणि खरं तर जर खुनाच्या आधी पोलीस आले असते तर कदाचित साक्षीला त्यांनी तिकडे पाहिलं असतं आणि म्हणूनच साक्षी अडकली गेली असती. कदाचित या सगळ्याचा आता काहीतरी कनेक्शन पोलिसांच्या उशिरा येण्याशी असतो. म्हणजे कदाचित याच्यामध्ये पोलीस सामील आहेत किंवा कदाचित पोलिसांना उशिराच बोलवलं गेलेलं आहे. मग विलासच्या मेसेजचं काय? आता हा सगळा गौडबंगाल इकडे अर्जुन कोर्टात कसा सोडवणार आणि ह्या सगळ्या कोर्टामध्ये गौडबंगाल सुटल्यावरती मग खऱ्या अर्थाने केसला निर्णायक वळण कसं येणार पाहणं फारच रंजक ठरणार.